हॅलो एव्हरीवन, वेलकम टू 30 days 30 स्टिचेस आरी वर्क सिरीज. आज आहे डे 14 आणि आज आपण शिकणार आहोत सॅटिन स्टिच. त्यासाठी घेतला आहे हा थ्रेड, 2 तार निडल आणि हा लीफ शेप ड्रॉ केलेला आहे. या स्टिचची सुरुवात बघा या टोकापासून करायची आहे. थ्रेडवर काढून एक लॉक स्टिच घ्यायचा आहे. त्यानंतर या पद्धतीने एक लॉंग स्टिच घेऊन लॉक स्टिच घ्यायचा आहे. लॉंग स्टिच हा स्लॅन्टिंग आला पाहिजे. हा स्लॅन्टिंग सॅटिन स्टिच आहे. पुन्हा एक लॉंग स्टिच घ्यायचा, एक लॉक स्टिच घ्यायचा. त्यानंतर पुन्हा या साईडच्या आउटलाईन वर एक लॉंग स्टिच आणि एक लॉक स्टिच घ्यायचा. तर पुन्हा या बाजूला एक लॉंग स्टिच, एक लॉक स्टिच. तर अशा प्रकारे या लीफच्या दोन्ही साईडला एक लॉंग स्टिच आणि एक लॉक स्टिच घेऊन हे लीफ फिल करायचं आहे. हा स्लॅन्टिंग सॅटिन स्टिच आहे किंवा याला फ्लॅट लोडिंग सुद्धा म्हणू शकतात. अशा प्रकारे पाने आणि पाकळ्या भरण्यासाठी या स्टिचचा उपयोग करू शकतात. अशा पद्धतीने हे लीफ भरून झाल्यानंतर एंड नॉट द्यायची आहे. बघा, एंड नॉट नेहमीसारखे एंड नॉट द्यायचे आहे आणि त्यानंतर आउटलाईन करायची. तर आउटलाईन साठी मी इथे चेन स्टिच करत आहे. तर तुम्ही चेन स्टिच ऐवजी कट बीड्सचा सुद्धा वापर करू शकता. ते वापरल्यास आणखी सुंदर दिसते. थँक्यू.